अशोक खरात नेत्यांसोबतचे फोटोज आणि कॅबिनमध्ये महिलेसोबत अश्लील व्हिडिओ या कारणाने हे नाव चर्चेत आलं. पण त्यानंतर ज्या एक एक गोष्टी समोर येत आहेत ते पाहता अशोक खरातचे कारनामे हे अत्यंत किळसवाणे आणि वाईट आहेत हे कळतंय. या भोंदू नराधमाने गरोदर महिलेलाही सोडलं नाही. त्याच अशोक खरातसमोर नेते मंडळी पायघड्या घालत होते. हेच काय ते या प्रकरणाचं दुर्दैव. म्हणून हे प्रकरण तडीच जाईल का असा प्रश्नही उभा राहतोय. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा आला, पण केवळ चाकणकर नाही तर अनेक राजकीय आणि प्रशासकीय कनेक्शन या अशोक खराचे आहेत. त्याचा वापर करून मोठी माया याने जमा केल्याचंही सांगितलं जात आहे. ब्लॅकमेलिंग, महिलांचा वापर, सावकारी आणि कर्मकांड असे अनेक काळे धंदे हा अशोक खरात करायचा हे आता समोर येत आहे. यावरच व्यक्त होताना राज ठाकरेंनी मात्र वेगळाच संशय व्यक्त केला. राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय, अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी 19 मार्च 2026ला आमच्या पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातून महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगे बाबांपर्यंतचा प्रवास, अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेव्हा अशोक खरात सारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र हा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब तीर्थप्राशन करण्यासाठी अशोक खरात सारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे. डिसेंबर 2013ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजही आमदार असतील आणि त्यातले अनेक जण या प्रकरणात अडकलेही असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अंधपतन झालं हे याचं द्योतक आहे. हा खरा स्त्रियांचं शोषण करतोय ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्या तरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास, यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकीटं मिळवण्याची धडपड, मग जिंकून येण्यासाठी वाटेल ते, मग मंत्रीपद, ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड, मग त्यातून मंत्रीपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकावं म्हणून धडपड आणि सत्ताधारी रोज नवनवीन कोणाला तरी आत घेत असतात. तो जर आला तर माझं काय होणार याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलेलं आहे आणि असल्या पोकळ चिंतांमध्ये हे सगळे गुंतले आहेत की खरातचं काय, की अजून कोणी आलं त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांच्या सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झालेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून राहायचं आहे. या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतो याचा विचार होणार आहे का? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत, हे चांगलं आहे. म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा, हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात का? महाराष्ट्रातील गावागावांमध्ये आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं. आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे प्रकरण आम्ही शोधून काढलं आणि याचा तपास सुरू केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सोय फिरत होती, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं. माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वाकांक्षेचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुठे कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवा बाबांना शोधून काढा, त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका. मुळात आज महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होत आहे, ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे. ड्रग्ज राजरोस विकली जात आहेत. स्त्रियांच्या शोषणाच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय, धोबीपछाड राजकारणाला बाजूला ठेवून या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही आणि याला जर वेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा. तेव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलं तर आणि तरच तुमच्या भाषणात तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही. राज ठाकरे. अशा प्रकारे राज ठाकरेंनी खरात सोबत कनेक्शन असलेले नेते, आमदार, खासदार आणि अधिकारी यांनाही फटकारलंय. यातच त्यांनी अशोक खरात प्रकरणाचा वापर कोणत्या तरी महत्वाकांक्षेचे पंख छाटण्यासाठी केला जात आहे. एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली
किंवा काही काळ तरी कुरघोड्यात थांबवल्या हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल असा संशयही व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय काय होतं, राज ठाकरेंनी व्यक्त केलेला संशय खरा ठरतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि एकूणच राज ठाकरेंची ही राजकीय पोस्ट आणि हे प्रकरण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.